चौकशी करून कायदेशीर कारवाई व्हावी। बाभळे गावालगत एका खासगी शेत जमिनीवर बेकायदेशीर डांबर प्लांट सुरू आहे। या शेत जमिनीवर कोणत्याही प्रकारची बिनशेती परवानगी मंजूर झालेली नाही। ग्रामपंचायतीने एनओसी दिली कशी या प्रकरणी सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। तरी प्लांटपासून धूर, ध्वनी, दुर्गंधी व प्रदूषणामुळे त्रास होत आहे। यामुळे गट नंबर 132/2 मधील डांबर प्लांटची चौकशी करावी व प्लांट बंद करून मालकावर कडक कारवाई व्हावी। ज्ञानेश्वर हिरालाल पाटील, माजी लोकनियुक्त सरपंच, बाभळे, सोनगीर, शिंदखेडा तालुक्यातील बाभळे शिवारातील गट नंबर 132/2 शेत जमीन उपयोगाच्या जमिनीवर कोणतीही बिगरशेती, बिनशेती एनए परवानगी नसताना आनंद कन्स्ट्रक्शन या नावाने डांबर हॉट मिक्स प्लांट बेकायदेशीररित्या सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे। या प्रकरणामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर व दिलेल्या परवानग्यांवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे। सदर गटाला लागूनच एमआयडीसी औद्योगिक क्षेत्र असून उत्पादन करणाऱ्या अनेक कंपन्या तिथे कार्यरत आहेत। डांबर प्लांटमधून निघणाऱ्या धूर, दुर्गंधी व घातक वायूंचा थेट परिणाम औद्योगिक उत्पादन, यंत्रसामग्री तसेच कामगारांच्या आरोग्यावर होत आहे। काही कंपन्यांनी उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याच्या तक्रारीही केल्या आहेत। अधिक धक्कादायक बाब म्हणजे हा डांबर प्लांट गाव, वस्ती व हॉटेल व्यवसायापासून अवघ्या सुमारे 200 मीटर अंतरावर आहे। कायद्यानुसार अशा प्रदूषणकारी उद्योगांसाठी आवश्यक असलेले अंतर, झोनिंग नियम व पर्यावरणीय अटी स्पष्टपणे डावलण्याचा आरोप करण्यात आला आहे। स्थानिक नागरिक व उद्योजकांकडून उपस्थित केलेले महत्त्वाचे प्रश्न असे आहेत: बिनशेती परवानगी नसताना ग्रामपंचायतीने एनओसी कोणत्या कायदेशीर आधारे दिली? शेती उपयोगाच्या क्षेत्रात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणत्या नियमांतर्गत परवानगी दिली? गाव, वस्ती, हॉटेल व्यवसाय व औद्योगिक क्षेत्र इतक्या जवळ असताना अंतर व प्रदूषण नियमांची अंमलबजावणी का झाली नाही? या संपूर्ण प्रकारामुळे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981 तसेच ग्रामपंचायत अधिनियमांचं गंभीर उल्लंघन झाल्याचा आरोप तक्रारीतून करण्यात येत आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तात्काळ संयुक्त स्थळ तपासणी, बेकायदेशीर परवानग्या रद्द करणे, डांबर प्लांट सील करून बंद करणे तसेच संबंधित ठेकेदार व परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली आहे। जर संबंधित प्रशासनाकडून तात्काळ कार्यवाही झाली नाही तर हे प्रकरण राज्यस्तर, लोकनियुक्त तसेच न्यायालयीन पातळीवर नेण्यात येईल असा इशाराही तक्रारदारांनी निवेदनाद्वारे दिला आहे।